धक्कादायक आणि संतापजनक बातमी येते नांदेड जिल्ह्यामधून। तिसरा अपत्य निवडणुकीमध्ये अडसर ठरत असल्यानेच पित्यानेच पोटच्या 7 वर्षीय मुलीची हत्या केलेली आहे। नांदेड जिल्ह्यातील केरूर मधला हा धक्कादायक प्रकार आहे। आर्थिक विवंचनेमधून टोकाचं पाऊल उचलल्याची बतावणी आरोपीने प्रारंभी केलेली होती। मात्र या हत्येमागे निवडणुकीचं कारण असून या कटामध्ये आरोपीची पत्नी आणि करूरचे सरपंच हे देखील सहभागी असल्याची धक्कादायक अशी बाब या तपासामध्ये समोर आली आहे। आरोपीचं नाव पांडुरंग कोंडामंगले आहे। 29 जानेवारीला त्यानं त्याची पोटची मुलगी प्राचीची हत्या केली। मुलीला दिझकीवरून घेऊन तो तेलंगणा राज्यामध्ये पोहोचला। तिथे त्यानं कडपल्ली रस्त्यालगतच्या कॅनॉलमध्ये मुलीला फेकून दिलं। मुखेडमध्ये तो केशकर्तनालयाचं दुकान चालवतो। गावातल्या राजकीय मंडळींनी त्याला ग्रामपंचायत आरक्षण ओबीसीसाठी सुटल्यानं निवडणुकीसाठी तयार केलं होतं। शिवाय 3 अपत्य असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर इथं जाऊन वकिलांचा सल्ला देखील घेतलेला होता। मात्र आरोपीनं सरपंच पदासाठी पोटच्या मुलीचा बळी घेतल्यामुळे विकृत कृत्य केल्याचं उघडकीला आलेलं आहे। नांदेडमधील अतिशय संतापजनक असा हा प्रकार समोर आलेला आहे। सुरुवातीला आर्थिक विवंचनेमधून हे टोकाचं पाऊल उचलल्याची त्यानं बतावणी केलेली होती। मात्र त्यानंतर ही धक्कादायक अशी बाब समोर आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।